अथर्व, काय आई? अथर्व इकडे ये बरं. एक काय हा तू झोपेतच आहेस तू. चल बरं, अंघोळ करायची की नाही तुला? अंघोळ कर. नाही काय नाही, आज सण आहे, अंघोळ करायला पाहिजे. मस्त उठणं लावायचंय तुला. चल, मी तुला लावून देते. चल 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 लवकर. आई, तू बापाला उठून लावलं ना? उठणं लावण्याच्या आधी मी त्यांना शिस्त लावणार. म्हणजे तुला कसं मी सांगते, तुझी तुझी कामं कर, दप्तर भर, अंघोळ कर, सांगते की नाही? तसंच मी बाबांना काही काम करायला लावणार आहे. आणि अथर्व, आता आजी नाहीये बरं, मी दुकानात जाईन तर तुलाही तुझी तुझी काही कामं करायला लागतील. हो आई. करशील ना? हो आई, मी करेन. छान माझं बाते. आई, मी बाबांना उठवून आलो. उठवून येतोस? हो. अरे पण अथर्व, ऐक ना अथर्व. ज्या गोष्टी लहानांना कळतात त्या मोठ्यांना कळल्या असतात तर किती बरं झालं असतं. बाबा 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 उठा ना. बाबा उठा ना. काय रे? बाबा दिवाळीमध्ये तो लवकर नाही उठत, तो हॉलमध्ये जातो. काय हेल मध्ये जातो? हो. असं काही होत नाही. कोणी सांगितलं तुला? आईने. आई नाही सांगितलं? मग जात असेल. कुठे आई? कुठे आहे तुझी? आई चहा बनवते आहे. नंतर आई मला सगळ्यांनी तुझा पण देणार. अरे वा. जा जा, तू खा फराळाचं. मी आलो हा फ्रेश होऊन. हा जा. आई म्हणते नरकात जातो. नरकात असल्यासारखंच आहे आता सगळं. मला फराळ दे ना. हो देते ना. हे घे, ही चकली खा, चिवडा आणि लाडू. हो. कोणासाठी आहे? कोणासाठी ओळख? नाना आजोबासाठी. बरोबर. आणि हे रेवती मावशी, हे महाजनी काका, गुप्ते भाऊ, वॉचमन काका आणि बकुळा मावशी, या सगळ्यांना पण फराळ द्यायला पाहिजे की नाही? पण त्यांच्याकडे पण असेल ना फराळ. हो, पण हा आपला चवीपुरता. नाना आजोबा काय म्हणतात तुला माहितीये ना? काय? खाऊ नेहमी वाटून खायचा, म्हणजे एकमेकांबद्दलचं प्रेम वाढतं, आनंद जिव्हाळा सगळं टिकून राहतं. मी पण ह्याला दिलं आणि माझ्या फ्रेंड्सला पण दिलं. व्हेरी गुड. राधिका, चहा. मी घेतो हाताने. मी घेतो हाताने चहा. अरे चहा सुद्धा नाही. आता या घरात मला चहा पण नाही मिळणार आहे का? हा, नाही दिवाळी असो काही असो, मला साधा चहा पण नाही विचारायचं का? अरे सकाळी सकाळी चहा सुद्धा देणार जमत नाही. आणि म्हणे दिवाळी. अथर्व, मी आता सगळ्यांना फराळ देऊन येते. हा, हो मी पण येतो. तू आत्ता नाही. हा, तू सगळं खा आधी आणि मग ये. हो. हा, मी आलेच. अरे फराळ संपला? बाबा कुठे जमला? मी तर खातो आहे ना. नाही नाही, खा तू खा. मला काय साधी चकली पण मिळत नाही आज. का? अरे ते तुझी आई रागवली आहे ना माझ्यावर म्हणून. का?
अरे बास ना, आता किती प्रश्न विचारतो. एक तर आधीच भूक लागली, त्याच्यात तुझे प्रश्न. बाबा आजे लाडू नक्की? नक्की. सो स्वीट. बरं वाटलं रे, थँक्यू. आता याने भूक अजून चाळवली. राधिका तर काय मला फराळ देणार नाही. हा, मी असं करतो, खाली जाऊन हॉटेलवरच काहीतरी खाऊन येतो. चहा चहा पण नाही मिळाला. बाबा बसा ना. नाही बाळा, मी जरा जाऊन आलो, मला एक काम आहे ना. तू खा ना. खा, मी आलो. हा, लक्ष्मी बॉम्ब, हा सुतळी बॉम्ब. आता फटाक्याची माळ असणार. गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग यार. काय सकाळी सकाळी फटाके फोडतात. झोप मोड झाली यार माझी. कोण आहे रे तिकडे? फटाके बंद करा. शनाया मॅडमला झोप येत नाहीये. खेडी नको ना यार, मी नाहीये मूड मध्ये. कमाल आहे तुझी पण. हा, आता फटाके दिवाळीत नाही वाजवणार तर कधी वाजवणार आहेत? आणि बाय देवे, दिवाळी आहे, जरा सकाळी लवकर उठत जा. असली दिवाळी यार. माझं शॉपिंग पण नाही झालंय नीट. हॅलो, मग गुरु बरोबर जाऊन केलं ते काय केलं? ते झालंय शॉपिंग थोडं, पण त्या प्रत्येक ड्रेसवर काही मॅचिंग ज्वेलरी नाहीये, त्यामुळे काहीच नाही घालता येणार. अगं तुझ्याकडे ड्रेस तरी आहे का? माझं बघ ना, हे बघ, हे काय आहे? मला पण शॉपिंग करायचं होतं. तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे का गुरुचं? खेडी काय यार? अरे त्यात काय एवढं? हे बघ, हे असं आहे यार. मी त्याचं नाव घेतलं ना की तू माझ्यावर ओरडतेस. त्याचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर नको काढू. हा, मी काय केलं? उलट मी तुझ्यासाठी ह्या फराळाचं आणलंय सगळं. हे बघ, शंकरपाळे, चिवडा वगैरे सगळं आणून ठेवलंय, विकत आणलंय सगळं तुझ्यासाठी. हा ना ते. नको मला, माझा दात दुखतोय सकाळपासून परत. चहा दे यार तू. सकाळी दात न घासता चहा पितेस ना, म्हणून असं होतं. त्याच्यामुळे काही नाहीये, मॉन्स्टरमुळे झालंय सगळं. त्याचं नाव घेतलं तरी कोण येते यार. नाही यार, प्लीज प्लीज तू रडू नको आता. मला कंटाळा आला यार रडण्याचा. नाही रडत आहे यार. खेडी ऐक ना, लास्ट इयर ना माझी दिवाळी खूप मस्त गेली होती माहितीये. तुला माहितीये मी आणि तू चहा आण ना तू मला.